राजकारणात भूमिका बदलायच्या दिवसात राज ठाकरे यांच्या पक्षानं तर त्यांचा झेंडाच बदललाय। हा झेंडा फक्त शिवजयंतीला आणि त्यातही तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला वापरायचा आहे असं राज ठाकरेंनी सांगितलंय। मात्र झेंड्याच्या आडून त्यांची भूमिका लपून राहिलेली नाही। मनसेचा मूळ झेंडा हा चौरंगी आहे, त्यात भगवा आहे, निळा आहे येत होती। पण आता मनसेला 2016 मध्ये साजरी होत असलेल्या शिवजयंतीला हे रंग नकोसे झालेत की काय असा प्रश्न पडावा। कारण हा नवा चौकोनी झेंडा नीट पहा, यात फक्त भगवा रंग आहे आणि त्यावर फक्त शिवमुद्रा आहे, त्याखाली फक्त पक्षाचं नाव आहे। आजवर राजकीय पक्षांनी चिन्ह बदलली, नेते बदलले, पण एखाद्या 10 वर्ष जुन्या पक्षानं झेंडाच बदलावा हा प्रकार कदाचित याआधी घडला असावा। हे सगळं करायला राज ठाकरे यांना 2016च का आठवलं? तिथीनुसार शिवजयंती तर त्यांच्या पक्षाच्या स्थापनेपासूनच होतीये। तर त्यांचं उत्तर आहे 2017च्या सुरुवातीत या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात डझनभर महापालिकांच्या निवडणुका आहेत। मनसेसाठी हे मोठं आव्हान आहे। पक्ष आज आपला पहिला महापौर गमावून बसलाय। ज्या नाशिकनं भरभरून मतं दिली त्या शहरात फारसा बदल झाला नसल्याचा तिथल्या लोकांचा आणि राजकीय विरोधकांचा आरोप आहे। नाशिक नंतर मुंबईत पक्षासमोर कमकुवत संघटना हे प्रमुख आव्हान आहे। या सगळ्यात पक्षाला नव्या उभारासाठी राज ठाकरेंना कदाचित भगवा जवळचा वाटत असावा आणि त्यासाठी तिथीनुसार आलेली शिवजयंती निमित्त मात्र असावी। विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेली पक्षाची वाटचाल हळूहळू मराठी अस्मितेच्या वळणावर नेली गेली। आता ती भगव्याकडे खेचली जाते। राज ठाकरेंनी आपल्या या प्रत्येक कृतीचं समर्थन केलंय, मात्र त्यांच्या मनातले हेतू जनतेपासून लपून राहिलेले नाहीत। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।